इतक्या सकाळी सकाळी? कोण आलंय बघ? कोण? माझी बायको. अरे ये ये ये. सुनबाई आले का माझी? रत्ने, ती माझी मुंबईतली आई. पाया पड, पाया पड. वाकून वाकून पाया पड. वाकून कसं जमायचं? असू दे असू दे. असू दे असू दे. वय 6 महिन्याने पड. अगदी नक्षत्रासारखी आहे तुझी बायको. हा, शेंडे नक्षत्र. मुंबईला कशी आलीस? एसटीनं. ती बाळणपणासाठी आली. हो का? म्हणाले की गावी बाळणपण केलं तर सगळ्या मुलीच होतात. एकदा मुंबईच्या दवाखान्यात ट्राय करूया. आई म्हणाली जोगेश्वरीला एक बाबा आहे, त्याच्याकडून विभूती घेतली म्हणजे मुलगा होतो. ए, कुठल्या बाबाकडे जायची वार्ता करायची नाही. असली खुळं मला चालायची नाहीत. पोरगा माझ्यासारखा दिसायला हवा. मग निदान महालक्ष्मीला तरी घेऊन चला. ही काय समोर तुझी महालक्ष्मी उभी आहे, तिचा आशीर्वाद घे, बस तेवढं पुरे आहे. आई मला आशीर्वाद दे की माझा मुलगा सुंदर होऊ दे, म्हणजे माझ्यासारखा. तो शिकून सवरून चांगला मोठा होऊ दे, त्याला चांगली नोकरी मिळू दे, किरणीत नाही तर गोदीत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अगं चांगला डॉक्टर नाही तर इंजिनियर होऊ दे असं तरी म्हण. माझा आशीर्वाद आहे तुला. चांगला हुशार मुलगा होईल. बस एवढाच आशीर्वाद? अरे आपल्या हातात एवढंच असतं बाबा. अगं चांगला दणदणीत आशीर्वाद द्यायचा. तुला पराक्रमी पुत्र होऊ दे, त्याचं नाव त्रिखंडात गाजू दे, असा काहीतरी आशीर्वाद दे. माझ्या आशीर्वादात एवढं बळ असतं तर माझा स्वतःचा मुलगा असा करायला असता गणा. अरे हो रखमे, तुझी नंदू शेठची ओळख करून द्यायची राहिली. नंदू शेठ, अरे हा उठला नाही अजून? रुसलाय तो. का? अरे ते समोरच्या बाईनं मारलं त्याला. कोणत्या बाईनं? ती परवा राहायला आली ती. तिनं मारलं? हो, पण तिचा तरी काय दोष? ह्यानं कशाला तिच्या मुलीची खोड काढायची? बरं ते जाऊ दे. ये बस पोरी, मी चहा ठेवते तुझ्यासाठी. कितवा महिना? म्हणजे म्हणजे बघा, मागल्या पाडव्याला बसली होती. कुठं? अहो का पाकी, वाचा वाचा वाचा. पाडव्याला? म्हणजे नक्की कितवा महिना? अव तुम्ही कोणत्या महिन्यात गावाला आला होता? मी संप कुठल्या महिन्यात झाला होता ग? संपता नेहमीच होत्यात. हो, नीट आठवून सांगा. ऑक्टोबर महिन्यात झाला होता. अच्छा अच्छा, ऑक्टोबर. हा म्हणजे नक्की कितवा महिना? सांगतो हा. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. 11वा महिना. 11? हा? म्हणजे ही 11 महिन्याची गरोदर आहे? नाही नाही अहो असं काय करता डोसक बिस्क फिरल्यासारखं? काय झालं? जरा नीट मोजा की. मग नीटच मोजलं की. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, तुझा एक बोट म्हणजे 11च होतात. असं? हा मग जानेवारी धरा. धरा. पण त्यावेळेला संप कुठे होता? मी मुंबईतच होतो. अहो असं काय करताय? काय? तेव्हा नाही का सासूबाई आजारी पडल्या होत्या, तेव्हा तुम्ही गावाला आला होता. कोणाच्या सासूबाई? हा तुझ्या सासूबाई. पण सासूबाई आजारी असेल असेल. अहो येड्यासारखं काय करताय? डॉक्टरबाई काय म्हणल? आठवा. अहो मी कशाला आठवू, तुम्हीच आठवा. नाही नाही, आठवा म्हणजे महिना आठवा, म्हणजे 7व्याच्या नंतरचा आठवा, म्हणजे 9व्याच्या आधीचा आठवा, म्हणजे ठीक आहे ठीक आहे, चला मी तुम्हाला तपासते. चला. नाही तुम्ही बसा. त्यांना सांगतो मी यांना घेऊन जाते. तुम्ही काळजी करू नका. तू काही काळजी करू नको. सावकाश. डॉक्टरीन बाई आपल्याच आहेत. हो बसा तुम्ही. आम्ही आहे. हळूहळू हळू, घाबरू नका. मी आहे ना. बाई माझं बाळ माझ्यासारखं सुंदर होईल ना? हो तर हे पहा, मी तुम्हाला बाळाची काही छान छान चित्र देईन, ती तुम्ही घरात लावा, म्हणजे मग ते छान होईल. अगो बाया, असं असतं वय? हो तर. अहो या दिवसामध्ये मन कसं आनंदी आणि शांत ठेवायचं असतं, प्रसन्न वातावरणात राहायचं असतं. कळलं ना? चला, तुमचे हे बाहेर वाट पाहत असतील. चला सावकाश, हळूहळू या या. हा बेता.
हा. बरं, काही काळजी करायचं कारण नाहीये. आ. एव्हरीथिंग इज ओके. मी तुम्हाला काही टॉनिक्स लिहून देते, हा. ती तुम्ही घ्या, म्हणजे बाळ कसं गुटगुटीत होईल. हा, घ्या. ही टॉनिक साधारणपणे किती दिवस घेऊ मी? तुम्ही हे टॉनिक तुमच्या करता नाही, मग? त्यांच्या करता. यांच्या करता टॉनिक बिनिक दिलाय तुला? हा? चला. हा, जातो. झालं. चला. हो. नमस्कार. या. बाय. आई 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 लवकर चल. अगं अगं, काय ग तुझा हा अवतार? चांगली व्यवस्थित स्वच्छ तुला करून गेले होते. किती वेळ खाली खेळत बसली होतीस? आई ग, मला आता माझी बाहुली दिसली. कुठे दिसली तुला तुझी बाहुली? त्याच्याकडे. अगं, कुणाकडे आहे? तो नाही का मला घाबरवणारा, गोल गोल फिरवणारा. त्याच्याकडे? हो. ए चल, आपण त्याच्या घरी जाऊन घेऊया. संध्याकाळी मी लवकर परत येईन. बस. तिकडे दुर्गा मावशी कुठे राहतात हो? त्या घरात. कोणी आहे का घरात? काय पाहताय मिनल ताई? काही नाही. ही चित्र हा, नंदू शेठने काढलीत. नंदुशेठ? तोच. त्या दिवशी आपण त्याला मारलं तोच. मिनल ताई, त्यांच्या त्या दिवशीच्या वागण्यावर तुम्ही जाऊ नका. खरं सांगायचं तर हा वाडा? हा? हा, पावसचा. पावस? हा, पावस कोकणातलं. कधी गेला होता तुम्ही तिकडे? मी एकदा जाऊन याच तुम्ही दुर्गा मावशी बरोबर. काय मस्त जागा आहे. परत मुंबईला यावंसं तुम्हाला वाटणारच नाही. नंदू शेटला तर पावसशिवाय दुसरं काय आठवतच नाही. सारखी किती चित्र काढत असतात. त्यांच्या आवडत्या गोष्टी दोनच, एक पावस आणि पावसची मुन्नी. मुन्नी? हा, मुन्नी त्यांच्या शेजारीच राहायची. शेजारच्या कर्व्यांची मुलगी. कर्वे? त्यांचा फार जीव होता तिच्यावर. अजूनही आहे. सारखी तिचीच आठवण काढत असतात आणि तिची चित्र काढत बसतात. मुन्नी आता कुठे असेल कोणास ठाऊक. अरे, तुम्ही कुठे निघालात? मावशी येईल नाही